आज आपण सांगली ईश्वरपूर रोडला आहे. ही आपली ऊस पंढरी हायटेक रोपवाटिका मध्ये आपण आता जस्ट एंट्री करतो. मंडळी बघू शकतो, ही आपली ऊस पंढरी हायटेक रोपवाटिका. आज आपण एक भन्नाट आपल्यासाठी व्हिडिओ आणत आहे. थँक्यू. मंडळी आपण हे बघू शकतो, आपली दर्जेदार रोपे आणि ह्या रोपांचा प्रवास. ह्याला आपण चौकोनी ट्रेमध्ये हे सर्व रोपं भरलेत. ही शेतकऱ्यांची स्पेशल ऑर्डर आहे. तर आपण रोपांचा दर्जा, क्वालिटी पण आपण या ठिकाणी चेक करूया. बघू शकतो आपण चौकोनी ट्रेमधील ही रोपं आहेत. आता साधारणतः ह्याचा 12वा-13वा दिवस असणार आहे. तर त्याची आपण स्टम साईज बघू शकतोय किंवा खालचे रूट झोन पण आपण बघू शकतो की हा रोपांचा प्रवास कुठून चालू होतोय, बियाणं आपण कुठलं वापरतोय हे पण आपण ह्या ठिकाणी बघूया. लाईटली तुम्हाला फक्त एक प्रोजेक्टवरती हायलाईट्स करतो. हा 200 टन टार्गेटचा नानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेली 15-20 वर्षाची त्यांची तपश्चर्या आहे आणि ते तपश्चर्याचं फळी आपण आता प्लॉटवरती जाऊन बघणार आहोत. मंडळी नमस्ते. आमच्या रोपवाटिकेमध्ये उच्च दर्जाची रोपे तयार केली जातात. ही रोपे निरोगी, जोमदार आणि अधिक उत्पादन देणारी आहेत. आपण बघू शकताय. बस बस बाबू. म्हणजे आपण बघू शकतो जर आदरणीय झुंजार दादा बघा, 84 वय असताना सुद्धा म्हणजे आपण बघू शकतोय. आपण आज बियाणे मेळ्यामध्ये आलो तर आदरणीय धैर्यशील नानाकडनं जाणून घेऊया की बियाण्याचा दर्जा, क्वालिटी, ते किती वर्ष झाले या क्षेत्रात काम करतात. त्यांच्याच अनुभवातून आपण जाणून घेऊया. हा ना म्हणजे नमस्ते. आपली दरवर्षी सर्वांना प्रतीक्षा असते की नानांचा प्लॉट कधी चालू होते. तर आज सुरुवात झालेली आहे. प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे. तर नानांच्याकडनं आपण जाणून घेऊया की एक्झॅक्ट प्लॉट कसा आहे. तर आपण पहिल्यांदा हा प्लॉट बघूया. हुबा प्लॉट आहे आणि ह्या बियाण्याची क्वालिटी, कारण 15 वर्षाची तपश्चर्या आहे आणि अतिशय आनंदी शेतकरी बांधव आज ही बियाणं वापरून कांडी लागण, रोप लागण, सगळा प्रवास नानाने बघितला आहे. तर आज आपण ही ऊस पंढरीसाठी बियाणे घेतोय. तर नानांच्याकडनं आपण जाणून घ्या. नाना नमस्कार. नमस्कार. गेली बरेच वर्ष झालं बियाणे मळा आपण तयार करतोय. बियाणे मळा तयार करण्यासाठी बऱ्याचशाच गोष्टी, बियाणाला लागणारे सर्व खतं असतील, इतर सगळ्या गोष्टी असतील, आपण टाकून बियाणे मळा तयार करतो. त्यासाठी लागणारं जे बी आहे ते बऱ्याच ठिकाणाहून आदरणीय संजूदादा माने, आदरणीय गाडगीळ यांच्याकडून आणून आपण हा बियाणे मळा ह्या वर्षीचा तयार केलेला आहे. को 86-032 ह्या जातीचं बियाणं गाडगीळ यांच्या शेतावरून कोल्हापुरातून आणलेलं होतं आणि हे फाउंडेशन 2चं बियाणं आहे. दुसऱ्या फाउंडेशनचं बियाणं आहे. बघू शकताय की काय पद्धतीनं आहे. या जरा मानेचं बघितली तर चांगल्या पद्धतीनं आलेली आहे. तर सांगायला गेलं तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 कांड्याच्यापर्यंत, 17 कांड्याच्यापर्यंत, 16 कांड्यांच्यापर्यंत ऊस आहे. 1 सप्टेंबरच्या दरम्यानची लागण आपण केलेली होती. जरी मागल्या वर्षी अतिरिक्त पाऊस पडला तरी चांगल्या पद्धतीनं बियाणं आहे. पानावरती जर तुम्ही बघत असाल तर पान जर घेतलं एखादं, किती आहे पानाची साईज, पानामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीनं आहेत. वाडा अतिशय म्हणजे निरोगी दमदार अशा पद्धतीचं आहे. तर सर्वांनी माझ्या प्लॉटला व्हिजिट करावी आणि बियाणं आपल्या मळ्यामध्ये, आपल्या शेतामध्ये न्यावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. म्हणजे नमस्ते. जरा थोडंसं अतिरिक्त एक सांगतो की ह्या वर्षी आपल्याकडं बियाणे मळा 8 एकर आहे
तर ही ऊस रोपवाटिकेसाठी पण आपण घेतो आहे. आणि जे आमचे शेतकरी बांधव कांडी लागण करतात त्यांच्यासाठी पण आपल्याकडे बियाणं अवेलेबल आहे. तुम्ही संपर्क साधू शकताय. थँक्यू सो मच. धन्यवाद.